नमस्कार मंडळी. बघा आपली आता ज्वारी चालू केली भरडायला. तर चांगली खट वाळली होती ज्वारी पण. आणि चला आता मशीन पण आली होती लगेच. तर म्हणलं चला पटपटा घ्यावं भरडून. तर मशीन म्हणजे आहे का ना आपलं जुनी मॉडेल आहे. तर ह्यानं चांगली ज्वारी भरडायची होती म्हणून ही आणली होती मशीन. तर कणसं भरायला म्हणजे आम्ही काय घरची सगळी माणसं होतो, कारण त्या मशनीच्या मागं बी 4-5 माणसं असतात. पण त्यांना पण एक ठिकाभर ज्वारी जाते. मग त्याच्यामुळं म्हणलं आपणच काम करावं काय त्याला, तेवढीच बचत होईन एक ठिकायची. म्हणून सगळेजण आम्ही भरायला होतो. तर सारखं एक एक पोतं भरत असते. ह्याला काय जास्त बुसकट वगैरे पडत नसतं, कारण सगळी ज्वारीला ते धान्य असते, त्यामुळं सोयाबीनसारखं नसतं हे. कणसं भरायचे आणि एकदा चालू केली की मग काय बंद सगळं संपूस तर बंद करायची नाही. तर मग आपल्या त्या काकू पण आल्या लगेच. म्हणल्या चालू आहे भरायला, पटापटा उरका. चालतंय म्हणलं उरकत. काका पण एकदा मशीनवर उभा राहिले की ती कसलंच बंद करीत नसते. तर एकदा चालू केली की केली. आणि असं टाकूस तर भरडून निघतात, कारण वाळलेली होती ज्वारी सगळी, त्यामुळे पटपटा उरकत होतं. आणि पाटीला पाटी तर द्यावं लागते लगेच. तुमच्या इकडं कसं भरडीतात ती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण कुणीकडं कशी पद्धत. आता किती 2-4 ठिकी झालेली होती आणि पटपट पण भरत होते. ज्वारी तर इतकी छान आहे ना, एकदम पांढरशुपट ज्वारी आहे ना. मग बघता सोनंसुद्धा फिकं पडन त्या आमच्या ज्वारीच्या पुढं असली तर आमची भारी ज्वारी. पण इतकं छान, इतकं कष्ट करूनसुद्धा सरकार आम्हाला भाव देत नाही. आणि नुसतं फुकटचे फाकट द्यावं लागते. कुठं 20 रुपये आणि 25 रुपये किलो. आणि तेवढ्यासाठी इतकं कष्ट करावं लागते बघा. पार पेरल्यापासून आहे ना, हे असं पसाभर हातात घेऊस तर एवढं कष्ट करावं लागते. तर बघा किती छान ज्वारी. तुम्ही पण बघता नाही का, खडापिडा नाही, काय नाही. हाय का ना सोनंसुद्धा आमच्या ज्वारीच्या पुढं फिकं. तर बघा किती छान आहे. आणि अशी भाकरी तर एकदम भारी लागते ना, एकदम पांढरशुपट भाकरी होत्या. आणि भाकरी खाल्लेली चांगली असते. पण आजकाल कोणी चपात्या आवडतात, कोणाला भाकरी आवडतात. पण जास्त तर महत्त्वाची ज्वारी चांगली असते. पण एवढं मेहनतीनं करूनसुद्धा काय करावं, भावसुद्धा देत नाही ते. तर इतक्या उन्हातानाचं चालू केलं आहे. पण आम्हालासुद्धा कधी हक्क मिळेल की आमच्या मनानं भाव लावून इकायसारखं. पण बाजारात गेलं का ना की माणसाला कळतंय किती कोण कसा भाव मागतात, कसा कोण भाव मागतात. मग लय असा एकदम एखाद वेळेस तर असा राग येतो का असं वाटतं की हे काही पिकवू नाही, आपल्या पोटापुरतं पिकवावं. तर एवढी पोती भरली होती बघा. फक्त आनंद तेवढाच वाटतो की आपल्याला ज्वारी बरी झाली, चांगली झाली, तेव्हाच खरं माणसाला, शेतकऱ्याला आनंद वाटतो. आणि इतकं उन्हाचं म्हणजे काय, तुम्ही 5 मिनटं उन्हात गेलात ना तर असं वाटतं किती ऊन लागत आहे. बघा आम्हाला शेतकऱ्याला, आम्हाला नसेल का ऊन लागत, आम्ही पण माणसंच आहेत ना. तर बघा असं उन्हाचं काम करावं लागतं. झालं, सगळ्यालाच कंटाळा आला होता. भैयाचा हात दुखायला, मग म्हणलं चला आता मी पण थोडं पाट्या वाहते. म्हणून मी पण मशनीपाशी वरती गेल्या धडधड मिशन करीत होते. तरी पण मला सवय होती, आधी एकदा दोनदा भरडिलेली होती. त्यामुळं मग भैयानं खाली द्या म्हणलं पाट्या भरून, मी टाकते ज्वारी. तर देत होते. आणि भीती वाटत नाही, कसं शेतकऱ्याची वाघीण, त्यामुळं भ्यायचं काय काम नाही. त्यामुळं कोणत्या कामात काय कमी पडायचं नसते. त्यामुळं पटपटा टाकले. काकासुद्धा म्हणले पडचीन फिडचीन, नीट उभा राहा. पण म्हणलं काय मी भेट नसते, म्हणलं कशी पडन तशी. म्हणून पटपट चालू केलं तर लगेच. नमस्कार मंडळी. बघा आपलं ज्वारीचं खळं झालं. तर तुम्ही बघा आता हे आपल्याला एवढी ज्वारी झाली. तर आता आपण एके दाण्याचे हजारो दाणे केलेले तर बघून घ्या. बघा आपली ज्वारी किती छान आणि पांढरशुभ्र झाली. तर आपली ज्वारीचं नाव काय आहे, तर हिचं नाव मालदाणी ज्वारी ही. तर एक खडा नाही, बोंड नाही आलेलं, काय नाही. आणि त्या मशीनीनं केलंय. आणि आपण त्या मशीनीनं करून आहे का आपले सगळे घरचे परिवार होता. आम्ही माणसं वगैरे लावित नाही त्या मशनीच्या मागं. त्यांना कोणी द्यायचं एक पोतभर ज्वारी, तर कष्ट करायला एवढं लागत. पण टाकीत असत, मी टाकीते. कसं कटाळा आलं ना की बारी बारीच्यानं पाट्या टाकीत राहायचं. तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी करते बघा. तर तुम्ही बघितलं असताना किती पेरल्यापासून ह्याला कष्ट करावं लागतं. जमिनीत टाकल्यापासून ह्याला खुरपायचं, कोळपायचं, किती मेहनत घ्यावं लागते. आणि त्या मेहनतीचं फळ आपला असेल. आणि उतार पण छान पडला बघा. तर किती कडबा निघला बघा. तर 600-700 कडब्याला आहे का ना आपल्याला 10-12 ठिकी झाली बघा.
तर उतार पण छान पडला. तर बघा ही ज्वारी अशी, आणि तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला पण ज्वारी कुणाला अशी मस्त झाली असली तर कशी वाटली आमची ज्वारी, तर नक्की कळवा मला कमेंट मध्ये. चला बाय. मी हिच्यात घरी आणि की